बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा, नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती. तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम, आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू.